दोन्ही साईडला छान लावून याच्यामध्ये टाकून दिलं आहे. हा एक आणखी जाईल म्हणजे पटपट होईल. नाईस. थोडं कमी करून दे. हां. हाय गाईज, हॅलो, नमस्ते मित्रांनो. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलला. आणि आज आपण काहीतरी स्पेशल बनवणार आहे आणि ऑब्वियसली आपला शेफ आहे मिस्टर रोहित. तर तोच बनवणार आहे सगळं काही. तर चला बघूया आज तो काय बनवत आहे आपल्यासाठी. मित्रांनो, आपलं मटेरियल रेडी आहे, तुम्ही बघू शकता. ही कोणती फिश आहे आणि याचं काय करणार आहे रोहित ते आपण त्यालाच विचारू. ओके. हॅलो शेफ, आज काय बनवणार आहे? खाऊ काय? फिशी मत फिश फ्राय बनवणार. चलो दीदी कशा चलो. चलो. तर आपण आता सुरू करूया. हा सुरू करू. ओके. काय काय टाकत आहे तू? मीठ. ओके. हळद. काय टाकलं? हळद. हम्म. आणखी तिखट. तिखट. ते रेडवाला पण आपल्याकडे. हा ते पण घेतो. धने पावडर. धने पावडर. ओके. हा सिक्रेट मसाला पण आम्ही टाकत नाही. ठेवून दे सगळे काही जागेवर. हे पण ठेवून दे. ब्लॅक पेपर. ब्लॅक. ओके. थोडासा. ओके. आणखी आणि हे आहे आपला कश्मीरी तिखा लाल. काश्मीरी तिखा लाल. फॉर कलर. जेणेकरून आपल्या फिश फ्रायला कलर येईल रेड कलरचा, छान लाल भडक. त्यामुळे आपण काश्मीरी लाल मिरची आपण टाकत आहे. आता याच्यानंतर काय जाणार? अद्रक लसूण पेस्ट. अरे बापरे, एवढं सगळे जाणार? हा मला वाटतं थोडंसं जाणार. थोडंसं जाणार. अच्छा. आता आणि लेमन. बापरे, तुमच्या चाकू तर इतका खास आहे. नवीन घेतलेला चाकू आहे गाईज. यांनी स्पेशली डीमार्ट मधनं हा चाकू घेतलेला आहे. माहित नाही कोणाला कापायला घेतला, पण काय गरज होती या चाकूची? कधीचा झगडा झाला. अरे बापरे. आज चाकू मला वाचवेल. हो का? हो. अरे बापरे, पण आपलं तर लव्ह मॅरेज आहे ना. आता लव्ह मॅरेज झालं तर काय? झगडा थोडी होणार आहे असा. बाबा. अरे बापरे, हे तू तर म्हणजे पुन्हा सेफ्टी गार्ड घेऊन चाललेला आहे ना. घेऊन चालावंच लागतं. तसं जरूरत नाही पडणार तुला. सांगता नाही. नाही जमाना मोठा झाला. नाही जरूरत नाही पडणार. आता इथे टाकाय तू लेमन टाकलेला. हा लेमन टाकलेलं. बिया काढून घे बाबा. आता नाही तर पोटात झाड. नाही फुटत, जाणार नाही फुटत. ही एक लहानपणीची मीठ आहे काही. आता काय टाकणार तू? तेल. लहानपणी आपल्याला खूप म्हटलेलं की काही पण म्हणजे कोणत्या पण बिया जर आपल्या पोटात जर गेल्या तर आपल्याला म्हणत होते की बिया जर पोटात गेलं तर झाड उगवेल. पण असं काही नसते काहीच, सगळं मीठ होतं. याला आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे सगळं. याच्यात थोडंसं पाणी घालणार आमचे शेफ. आणि गाईज असं काहीतरी आपलं मसाला मिक्स रेडी झालेला आहे फिश फ्रायचं. हे फिश कोणती आहे ती? कटला आणली का? अच्छा. तर मित्रांनो, आता आपण करणार आहे याला छान मॅरिनेट करणार आहे पीसेसला. बस जास्त नको लावू. तर इथे गाईज आपलं मॅरिनेशन झालेलं आहे आणि आता आपण याला तळणार आहोत. ठीक आहे, फ्राय करणार आहोत.
काय काय पाहिजे? सराटा. सराटा सराटा सराटा. आपल्याकडे 2 सराटे आहे ना. ठीक आहे. सराटा. हे कसं बनवलं? हे तू काय केलं याच्यामध्ये? ह्याच्यात कॉर्नफ्लॉवर, ओके. कॉर्नफ्लॉर, रवा, रवा आणि थोडंसं मीठ, हं. थोडंसं तिखट. अरे बापरे, आपण इतकं तिखट वापरलेलं आहे. येस, हं. आपण नागपूरकर. तर मित्रांनो, इथे झणझणीत तिखट वापरण्यात आलेलं आहे. इथे पण आहे तिखट आणि याच्यात पण तिखट अरे ते आहे. हे सगळं तिखट ह्याच्यात येऊन जाणार. भाजून जाणार. हं. अच्छा. तर इथे प्रथम आपला पीस रेडी होत आहे गाईज. याला असं दोन्हीकडून छान लावून घ्यायचं. साईडला नाही लावलं तरी चालते. आधा टाका. आय थिंक झालेलं आहे तेल. वाव. इथे आपला सेकंड पीस रेडी होत आहे गाईज. अशा प्रकारे आपण याला छान दोन्ही साईडला छान लावून याच्यामध्ये टाकून दिलं आहे. हा एक आणखी जाईल म्हणजे पटपट होईल. नाही, थोडं कमी करून दे. हां. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही आपली फिश फ्राय रेडी होत आहे. इथे तू पहिल्यांदा बनवत आहे का? येस. अरे बापरे, मग रिस्क आहे ना आम्हाला. रिक्स आहे आम्हाला. नाही आजपर्यंत माझ्या कोणते झाली का रे? नाही, तू पहिल्यांदा बनवत आहे म्हटलं तर त्यामुळे. तर गाईज, अशा प्रकारे आपली इथे फिश फ्राय 2 पद्धतीने तयार झालेली आहे. ही रवा लावलेली आहे आणि ही बिना रवा लावलेली. ठीक आहे, म्हणजे मॅरिनेशन दोन्ही पण आहे, पण ही कोटिंग केलेली आहे, ही बिना कोटिंगची आहे. तर खाऊन बघूया यार आपण कसं लागते. ही फिश पण ट्राय करूया. ओके, कशा आहे? कशा आहे? यम्मी आहे. इथे खूप जास्त धुवा झालेला आहे आमच्या किचनमध्ये, तुम्ही बघू शकता. केस येत आहे. खूप जास्त मिरची टाकली आहे त्यामुळे खूप जास्त केस येऊन जातो. आणि इथे आपली फिश फ्राय बनत आहे. आता ही सगळी पूर्ण बनल्यावर आम्ही बसूया आणि टेस्ट करूया. रोहितने कशी बनवली ती. माझ्या सासऱ्यांचं रिएक्शन यायचंच आहे. ती रोहितला छोट्या छोट्या काढून देत आहे. म्हणजे सॉरी, रोहितला नाही, साराला छोट्या छोट्या पीसेस काढून देत आहे, जेणेकरून तिच्या गळ्यामध्ये काटा नाही आला पाहिजे. त्यामुळे हीच रेसिपी आहे. आणि तुम्ही बघू शकता की आपला बनत आहे. तर मित्रांनो, इथे आपण ही प्लेट रेडी केलेली आहे आणि माझी सारा कसा आहे? कशा आहे? लाईक करे.